आमच्या पोरांना निर्णयक्षम तर बनवाच, पण पटकन कृतिशील कृती करणारे त्यांना बनवा. महत्वाची गरज ती असते. नाहीतर यश कसं मिळवावं यासाठी अपार नियोजन करणारे मी असंख्य माणसं बघितलीत. म्हणजे काही मुलांच्या घरी मी गेलो, त्यांची अभ्यासाची खोली बघितली तर त्यांच्या भिंतीवरच भलं मोठं वेळापत्रक टांगलेलं असतं. वडील कौतुकाने सांगतात, आमच्या मुलाचं वेळापत्रक आहे. जसा 10वीत आला वेळापत्रकच करून ठेवलंय. मग मी त्याचं वेळापत्रक वाचतो. अप्रतिम वेळापत्रक, नियोजन अफलातून, नियोजन उत्तम केलं, अंमलबजावणी. काल रात्री मित्राबरोबर पिक्चरला गेल्यामुळं पहाटे 6ला उठायचं होतं, ते डायरेक्ट 8:30लाच उठलो. मग आवरण्यासाठी अर्धा तास घेतला, मग 9 वाजले. 9 वाजता माझा भूगोलाचा अभ्यास करण्याचा वेळ होता, पण माझं भूगोलाचं पुस्तक मित्रांनं नेल्यामुळं माझ्याकडे अभ्यासाला पुस्तक नव्हतं. मग वेळापत्रकानुसारच अभ्यास करणं बंधनकारक असल्यामुळं त्या विषयाच्या जागी दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून चालणार नव्हतं. मग मी 1 तासभर खेळायला बाहेर गेलो. 10 वाजता परत आलो. मग शाळेला आवरून घचाळीत गेलो. संध्याकाळी मित्रांबरोबर क्रिकेटचा डाव प्रचंड रंगला. 1 तासभरच खेळायचं होतं, पण नंतर मित्रांच्या आग्रहामुळे 2 तास खेळलो. त्यामुळे घरी यायलाच मला 7:30 वाजले. मग आई पण म्हटली की गरम गरम पुऱ्या केल्यात, पटकन खाऊन घे. मग 9:30 वाजता जेवणाचं टाइम मी 8:30लाच जेवून घेतलं. खरं तर संध्याकाळी मला इंग्रजीचा अभ्यास करायचा होता, पण आता पुऱ्या खाऊन खाऊन पोट इतकं फुगलं होतं की झोपल्याशिवाय पर्यायच नव्हता. उद्यापासून वेळापत्रकाप्रमाणे वागायचं ठरवून मी मग झोपी गेलो. उत्तम नियोजन आहे, अंमलबजावणी. आमच्या पोरांना नुसतं नियोजन करायला शिकवू नका, अंमलबजावणी कृतिशील बनवा. झालंच पाहिजे. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, जन्माला येण्या अगोदरच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा महापुरुष जर कुणी या सृष्टीत जन्माला आला असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. त्या एकाच घटनेचं नियोजन नव्हतं. 40,000 फौजनीशी अफजल खान आला आणि अफजल खानाचा कोटळा महाराजांनी फक्त 2 मिनिटात बाहेर काढला. महाराजांच्या या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं, हे लक्षात असू द्या. 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी 1 वर्षाचं नियोजन. मग आम्हाला आमच्या आयुष्याचं ध्येय गाठायचं आहे, आम्हाला किती नियोजन करावं लागेल, किती कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल. सगळ्यात महत्वाचं आहे ते, सगळ्यात महत्वाचं. आमच्या पोरांना ते नियोजन, ती कृतिशीलता, ती जबाबदारीची जाण आणि भान त्याला येऊ द्या. सगळ्यात महत्वाचं. शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र नाही. शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला नाही. या जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्राची, चित्रकलेबरोबर चरित्रकलेची गरज आहे. ध्येय इतकं इतकं ठाम हवं, इतकं पक्क हवं की काही होऊ दे, ते गाठल्याशिवाय माघारी फिरायचं नाही. ही उर्मी त्याच्यात यायला हवी. आमचे तानाची कोंडाणा घ्यायला गेले, झुंजा अफाट झाले. उदय भानशी झुंजा झुंजा तानाजी पडले. आता तानाजी मालूसरेत पडले म्हणजे मराठी सैन्य पाठीला पाहिलं आणि पळत सुटलं. सूर्याजीने बघितलं आणि सूर्याजी ताडकन आडवाला पळत्या कुठे भेडासारखे तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि त्यांनी परतीचे दोर कापून टाकले आणि कडाडले सूर्याजी. आता शत्रूशी लढून मरा नाहीतर दरीत उड्या टाकून मरा. मराठ्यांनी दरीत उड्या मारून मरणं पसंत केलं नाही, लढणं पसंत केलं. आणि बघता बघता तासा बरा शत्रूचा खुर्दा पडला आणि कोंडाण्यावर विजयाचा भगवा फडकला. यश मिळवायचं आहे ना. आमच्या पोरांना स्पष्ट सांगा, परतीचे दोर पहिले कापून टाक. ज्यांच्यासाठी पर्याय तयार असतात ती माणसं ध्येयापर्यंत कधीच यशस्वीपणे पोहोचत नाहीत. कारण पर्याय पर्याय सगळ्यात महत्वाचं. संपून टाका पर्याय. काय ठरलंय, डॉक्टर व्हायचं आहे,
बघायचंच नाही काय दुसरं, काय व्हायचं इंजिनियर बघायचंच नाही, बस ध्येय निश्चित, पक्का ध्येय, ठाम निश्चय हवा, निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा. दृढ निश्चयातून झपाटलेपण येतं आणि ते झपाटलेपण मग तुमच्या सगळ्या शक्ती तुमच्या ध्येयाप्रती केंद्रीभूत करतं आणि तुम्हाला ते पुढं 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 झपाटल्यासारखं ध्येयाकडे नेत जातं. ते तुम्हाला मागं परतूच देत नाही, माघारी फिरूच देत नाही, ते लढाईला सतत प्रवृत्त करतं. हा निश्चय, निश्चय तुम्हाला घडवतो, आढळ ध्रुवासारखा ध्रुव पदावर पोहोचवतो. निश्चय, तो निश्चय कृतीतून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा निश्चय होता. जगाच्या इतिहासात सगळ्यात अल्प काळात घडलेली क्रांती आहे. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलंय. फक्त का, कसं शक्य झालं? 12 वर्षाचे होते शिवबाराजे. शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी निर्णय घेतला, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील. धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात येतील, ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील. 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. त्यावेळी आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? शहाजीराजाने आपल्या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला, आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा, आणखी काळजी असेल तर सांगतो नीट जा, नीट ये. फारच काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे. पण 12 वर्षाच्या शिवबाराजांना